थकवा असा सहज येत नाही. त्याचं कर्जासारखं आहे. कर्ज घेणं गैर नाही, पण ते वेळेवर फेडावं लागतं. नाहीतर माणूस ते व्याजातच बुडतो आणि कर्जबाजारी होतो. थकव्यातही तसंच घडतं. शरीराचा, मनाचा, बुद्धिमत्तेचा वापर आपण करतो. त्या बुद्धीला वेळच्या वेळी पोषण दिलं, विश्रांती दिली, उत्तम विसावा दिला, तर तिची झीज भरून निघते. जर ते केलं नाही तर थकवा जात नाहीच, उलट वाढतच जातो. थकवा येणं बंद करता येणार नाही, पण ज्यांची शारीरिक मानसिक क्षमता उत्तम आहे अशांना थकव्याचा प्रतिकार करता येतो. पण आजकाल असं दिसतं की आपण ही क्षमताच वाढवत नाही. योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य व्यायाम यापासून आपल्यापैकी अनेक जण शेकडो मैल लांब आहेत. सुधारणा होणार कशी? अगदी 100 वर्षापूर्वीच्या काळात जायला नको, पण साधारण 25 वर्ष आपण मागे जाऊन पाहू. बघा, स्वयंपाकघरामध्ये यंत्र नव्हती. ताक करताना रवई वापरली जात असे. पाटा वरवंटा रोजच्या वापरात होता. शेंगदाण्यांचा कूट किंवा चटण्या मिक्सरमध्ये होत नसत. खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत. घरातल्या बायका या गोष्टी स्वतः लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. हॉटेलात जाऊन जेवणं किंवा उठसूट बाहेरचं खाणं हे उडाणटप्पूपणाचं लक्षण समजलं जात होतं. त्यामुळं खाण्यापिण्याची तंत्र टिकून होती. गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या पितळीची भांडी असायची. आमटीची कढई लोखंडाची असायची. डायनिंग टेबलाची पद्धत नव्हती. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. काट्या चमच्यानं जेवत नसत. जवळपास घरोघरी दूध दुभतं भरपूर होतं. दूध, ताक, लोणी, घरचं कडवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. बेकरीच्या पदार्थांना स्वयंपाकघरात मज्जाव होता. स्वयंपाकाकरता घाण्याचं तेल वापरलं जायचं. 4-4 दिवसाचं शिळं अन्न घरात ठेवण्याची रीत तेव्हा नव्हती. पण आता घरोघरी फ्रीज ओसंडून वाहत असतात. मेतकूट तिखट लावलेला कच्चा चिवडा, कच्चे किंवा भाजके शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता, तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. अक्षय तृतीयेच्या आधी आंब्याला हातसुद्धा लावू देत नसत. आणि पहिला पाऊस पडला की आंबा बंद, पुन्हा नाव काढायचं नाही. गुळांबा आणि साखरांबा हे पदार्थ घरी केलेत असं तर मी गेल्या 15 वर्षांमध्ये पाहिलंच काय, ऐकलंसुद्धा नाही. कैऱ्या, बोरं, आवळे, करवंद, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात? 7वी-8वीत शिकणाऱ्या मुलामुलींना काकवी माहीत नाही. गव्हाचा चीक माहीत नाही. उडदाच्या पापडलाट्या माहीत नाहीत. घरात केचप, सॉस, जॅम, मेयोनीज, नटेलाच्या बाटल्या असतात, पण मधाची बाटली नसते. तूप कढवल्यावर त्याच पातेल्यात केलेला भात आताच्या शाळकरी मुलांना माहीतच नाही. दर गुरुवार किंवा शनिवारचा नारळ घरात आला की खोबऱ्याच्या वड्या व्हायच्याच. डबा भरून केल्या तरी 4 दिवसात संपायच्या, मग पुन्हा नवीन करायच्या. हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू असायचे. आता मुलांच्या आहारातून हे पदार्थ गायबच झालेत. एकूण कुटुंबातूनच या पदार्थांना गायब करण्यात आले. मुंजीतले भिक्षावळीचे लाडू अतिशय पौष्टिक असतात. आता भिक्षावळीतल्या लाडवांपेक्षा भिक्षावळीतल्या साडीलाच महत्त्व आलं आहे. वॉशिंग मशीन्स नव्हती. कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वतः धुत असे. ती सवय घराघरात होती. आता मात्र ही सवय नामशेष होत चालली असं म्हणायला हरकत नाही. माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत, शाळेत पायी चालत जायचं आणि परत यायचं पायी. हा शिरस्ता होता. सकाळ संध्याकाळ ग्लासभर दूध प्याल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही. मुंज झाल्यावर दररोज संध्या करावीच लागे आणि तिन्ही संध्येला रामरक्षा भीमरूपी अनिवार्य होतं. शक्यतो कुणीच परान्न घेत नसत. प्रवासातही घरची शिदोरी सोबत असायची.
शालेय वयातल्या मुलांचे थकव्याचे प्रश्न तर गंभीर आहेतच, पण त्याला कारणंही अनेक आहेत. त्यातली बहुतांश कारणं राहणीमानाशी संबंधित आहेत. स्वच्छ, सुती आणि सैलसर कपडे वापरणारे व्यक्ती पहा आणि तंग, चित्रविचित्र रंगाचे भडक कपडे घालणारे व्यक्ती पहा. त्यांच्या व्यक्तिमत्वातला फरक सुज्ञांच्या लगेच लक्षात येईल. आता तर शाळांचे गणवेशसुद्धा चित्रविचित्र रंगाचे आणि मळखाऊ असतात. त्या रंगांमध्ये उत्साही वाटणार तरी कसं? रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं व्हायचं. अगदी पावसातही. रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत. रात्रभर जागरण करण्याची परवानगी नव्हती तेव्हा. जेवणंही रात्री 8च्या सुमाराला उरकलेली असायची. पण जेवण स्वयंपाकघरातच असायचं. टी व्ही बघत खायची पद्धत नव्हती. आताही जेवणं रात्री 8 वाजता होतात, पण टी व्हीवर पाताळयंत्रे बायकांच्या सिरियल्स पाहत पाहत. या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडं पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आता आपल्याकडे वेळच नाही, स्वतःसाठीही नाही आणि इतरांसाठीही नाही. आयुष्य आता इतकी गतिमान नव्हती, पुष्कळ संथ होती, पण त्यामुळं थकवा नव्हता. लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोचा, हे तत्त्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती आणि त्यामुळंच त्यांना आयुष्य जगता आलं. आपले आयुष्य नुसती धावपळ करण्यातच जात आहेत. अतिशय मोठ्या महत्त्वाकांक्षांपासून माणसं स्वतःला अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवायची. राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवे दावे, रुसवे फुगे होते, नक्कीच होते, पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती, दारांना कुलपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तर त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रीतही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. त्यामुळं टार्गेटचा ससेमिरा नव्हता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेही सोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं, धीर यायचा. पण प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो. मग थकवा तर येणारच. लेखक अनामिक, पण प्राप्त प्रतिक्रिया मूळ लेखकाला सादर समर्पित. कॉपी पेस्ट अमोल गुरव यांच्या संग्रहातून. ही पोस्ट आपल्यापर्यंत प्रेषित केली मेघश्याम सोनवणे यांनी. वाचन दत्ता सरदेशमुख.